आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई ताई थांबा। ताई मला खरंच माहिती नव्हतं की तो तुमचा नवरा आहे। मुळात मला हेच माहिती नव्हतं की त्याचं लग्न झालं आहे। मला माहिती आहे तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण मी एवढंच सांगेन की या देवळासमोर उभं राहून तुमच्यासारख्या बल्याबाईसोबत जर मी खोटं बोले तर देव मला कवाच माफ करणार नाही। ताई मी शपथेवर खरं सांगते, मी मनापासून प्रेम केलं होतं त्याच्यावर, पण तुमच्यासारखं त्याने मलाही फसवलं। मी खरंच खूप स्वप्न पाहिली होती त्यांच्याशी लग्न करण्याची, पण तेव्हा मलाही माहिती नव्हतं की त्यांचं लग्न झालं। ते मलाही त्याच दिवशी कळलंय। तुमच्या इतकाच धक्का मलाही बसला होता, पण तुमचं दुःख माझ्या दुःखापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे, कारण तुमचं त्याच्याशी लग्न झालं होतं आणि तुम्हाला फसवण्यात कळत न कळत का होईना पण मी बी यात सामील आहे आणि याचं मला खूप वाईट वाटतंय। ताई तुम्हाला जो काही राग असेल माझ्यावर तो काढा, मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे तुमचं। म्हणून काय होणार आहे? जे घडलं ते बदलणार आहे का? आणि तू जरी म्हटली बोला तरी मी काय बोलू तुला? किती झालं तरी तुला आमचीच आहेस आणि माझ्या तुझ्याकडनं कसल्याच अपेक्षा नव्हत्या, पण माझ्या नवऱ्याकडनं तो माझ्या कुठल्याच अपेक्षांवर खरा नाही उतरला। समयी आणि वात एकत्र यावी तेव्हा उजेड पडतो, पण समयीने वातीचं पीळ समजूनच घेतलं नाही तर तक्रार कोणाकडे करायची? माझा नवरा मला जाळत राहिला आणि मी जळत राहिले, त्याला माझं मन कधी कळलंच नाही। माझा तुझ्यावर कसलाच राग नाही मंजुळा। ही मामाया इथं काय करती? ह्या दोघी एकमेकांशी काय बोलत असतील? लग्नाच्या दिवशी ज्याला मी माझं सर्वस्व अर्पण केलं, 7 वचनं दिली होती, तो माणूस माझा कधीच नव्हता हे आता मला चांगलंच माहिती आहे। तेव्हाकडे ना आता एकच मागणं आहे माझं, अशी वेळ वैऱ्यावर पण येऊ नये। त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची परवड झाली, त्याच्यामुळे माझी रोज घुसमट होती। अशा माणसाचं बाळ माझ्या पोटात आहे, ह्याच्यापेक्षा मोठं दुःख काय असेल? आणि ते तुझ्यावर राग काढून कधीच संपणार नाही। ताई मी माफी मागावी आणि तुम्ही मला माफ करावं, एवढी मोठी मी नाही, पण एवढं सगळं सहन करून तुम्हाला ठाम बघताना एकच सांगावं असं वाटतं, तुम्ही कायम माझ्यासाठी एक आदर्श बाई राहाल। ताई तुमच्या डोळ्यात जी माया आहे ना ती सगळ्यांकडे नसती। मला तुमच्यात एक खूप चांगली आई दिसते, सगळ्यांची काळजी घेणारी, सतत इतरांचा विचार करणारी, आणि अशा बाईला दुखवण्यात कळत न कळत माझाही हात आहे याचा मला खूप वाईट वाटतं। बायको व्यवस्थित झालं ना दर्शन? काय बोलली असेल हिची ती मंजुळा? ही आता पहिल्यापेक्षा पण जास्त तिखट वाटायला लागली। ही तर काय मला सांगणार नाही, पण आता कळणार तरी कसं? डॅडी तुम्ही वेळेत आला, स्वतः सगळी पाणी केली। चला आत बसूया। अहो नाही बसून कसं चालेल? आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे अजून आलेले नाहीये, ते आले की बरोबर जाऊ की। हा या काय आल्याच या 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 आम्ही तुमचीच वाट बघत होतो। आमच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही आलात, आभार तुमचे, स्वागत आहे तुमचं। एवढ्या छान स्वागतासाठी थँक्यू। कार्यक्रम काय आहे हे माहीत नसल्याने ना आम्ही दोघांनीच यायचा निर्णय घेतला, त्यामुळे घरातले इतर कुणीच आलेलं नाही।
असे होय चालते तुम्ही आलात यातच सगळं आलं. आणि हो काय कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे तुम्हाला न विचारता त्या पत्रिकेवर तुमचं नाव टाकावं लागलं बा त्याबद्दल माफी असावी. या की आत या 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 जावई बापू या. उपस्थित मान्यवर, उपस्थित शिक्षक शिक्षिका आणि माझ्या बालगोपाल मित्रांनो, आजचं हे व्यासपीठ काही भाषणाचं नाही याची आम्हाला कल्पना आहे, पण आम्ही आमच्या आईंच्या आठवणीसाठी 4 शब्द बोलणार आहे. आज आमच्या आईंचा स्मृती दिन. भावना दाटून आलेल्या आहेत खरे, बरं या भावनांना आठवणींचा ओलावा आहे. गेली बरीच वर्ष आम्ही विचार करत होतो का आईंच्या आठवणीत आम्हाला काय करता येईल काय करता येईल. काही दिवसापूर्वी आमच्या जावई बापू म्हणजे सूर्यकांतराव जगतापांनी आमच्या डोळ्यात अंजनच घातलं. त्यांनी आम्हाला रोजच्या जगण्यातनं माणसाची किंमत कशी करता येईल हे शिकवलं. आणि म्हणून हे कार्य आम्ही आज करू शकतोय. या गावाला शिक्षणाचा वारसा आहे. या गावातली तरुण पिढी शिकून कुठं कुठं सरकारी हुद्द्यावर काम करते, पण या गावात ग्रंथालय नाही अशी तक्रार गेली बरीच वर्ष आमच्या कानावर येत. पण आज आम्हाला सांगताना आनंद होतोय या गावातल्या तरुण पिढीसाठी आणि सगळ्यांसाठीच एक सुसज्ज ग्रंथालय आम्ही उभं करतोय. हे ग्रंथालय आमच्या आई जानकीबाई निंबाळकर यांच्या नावाने चालू राहील. आणि मी तुम्हाला शब्द देतो का आमचा श्वास सुरू आहे तोपर्यंत या ग्रंथालयाला काय बी कमी पडणार नाही. आता पैशा मागे सगळे धावतात, पण आम्हाला हवी असते आंतरिक शांती. ती आम्हाला या कामात मिळते. आता परवाच आम्ही महिलांसाठी कुकर वाटपाचा कार्यक्रम घेतला, पण आमचे जावई बापू थोडे नाराज झाले. त्यांचं म्हणणं होतं का बायकांना फक्त चूल मूल यापुरतच बघणं चुकीचं आहे. पण तुम्हाला खरं सांगतो आमची तशी भावना नव्हती. बरं आज हे ग्रंथालय सुरू करून आम्ही घराघरात सावित्रीबाई कशा घडतील याचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्याचं श्रेय मात्र आमच्या जावई बापूंचे. जावई बापू तुम्ही आमचे डोळे उघडलेत म्हणून हे ग्रंथालय आम्ही आज उभं करू शकतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज गावासाठी खरंच खूप मोठा दिवस आहे. डॅडींनी आपल्याला शाळेजवळची जागा दान केलेली आहे. हा, आणि त्यासाठी हे जागेच्या दस्ताचे कागद आम्ही तयार करून आणले, त्याचा स्वीकार व्हा. सगळ्या शिक्षकांना विचारून अभ्यास करून वेगवेगळ्या विषयावरची सुमारे 10,000 पुस्तकं आपण या ग्रंथालयात ठेवणार आहोत. आणि त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे. हे बघा.